हे नांदेड वाघा महापालिकेच्या निवडणुकीचं आभार मानण्यासाठी जनतेचे मी आभार मानतो। तसेच पत्रकार बंधू आहेत, आमचे सर्व पदाधिकारी आहेत, यांनी तन मन मेहनत लावून आणि सोशल मीडिया झालं, सगळ्यांनी बंदरांनी साथ दिली तुम्ही, त्याच्याबद्दल खरंच तुमचा आभार मानतो। अशीच साथ देत राहा, आम्ही लढत राहूत, संघर्ष करत राहूत, या निमित्ताने सांगतो। सगळ्याचा आभार मानून सगळ्यांना शुभेच्छा देतो। नांदेड वाघाळा महापालिकेचं इलेक्शन निवडणूक झालेली आहे। मागच्या 2017ला आमचा स्ट्राईक रेट कमी होता, माझी एकमेव सीट शिवसेनेची निवडून आली, बाकी सीटा सगळ्या पडलेल्या होत्या। मात्र यावेळेस आमच्या 4 सीटा झालेल्या आहेत शिवसेनेच्या दक्षिण उत्तरच्या, त्याच्यामुळे स्ट्राईक रेट वाढलेलंच आहे, कमी कुठे झालं आहे, त्याच्यामुळे अजून वाढणारच आहे। भविष्यामध्ये अजून सुधारणा करू, 100% याच्यापेक्षा जास्त सीटा वाढू। नाही साहेब, 15 दिवस झाले मी आज इथं या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये संघर्ष करत आहे आणि एकटा फिरत आहे, सगळीकडे प्रचार करत, सगळीकडं असं कुठंच नाही। आणि त्याच्यामुळं चांगलं वातावरण झालं लोकांमध्ये। तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सुद्धा म्हणाले की नाही कल्याणकर साहेब तुमच्या 12 ते 15 सीटा येतील, म्हणजे तुम्ही सुद्धा तयारी, म्हणजे तुम्ही सुद्धा हे केलं की कबूल केलं की तुमच्या 100% सीटा येतील, म्हणजे असं सर्वेवाल्याचं सुद्धा तसंच म्हणणं होतं आणि जनतेचा सुद्धा कोल तसंच होता। मात्र रात्रीतून काय झालं काय नाही, कसं वातावरण फिरलं काही कळालं नाही, त्याच्यामुळं मोठा विजय होऊ शकला नाही। येणाऱ्या काळात 100% याच्यात सुधारणा करून आपण विजय चांगला हे करू। आता लक्ष्मी दर्शन म्हणा की आता तसंच आहे ना विषय, ते म्हणजे काहीतरी विषय झालेला आहे, रात्रीतून कार्यक्रम झाला आहे सगळं। मात्र जे घडलं ते योग्य नाही, कारण आम्ही संघर्ष करत आलेला आहे। शिवसेना पहिल्यापासून हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी एकच सांगितले की तुम्ही संघर्ष करा, तुम्ही संघर्ष केल्यानंच भेटत असते। आम्ही संघर्ष करत राहिलो लास्टपर्यंत, त्याचा 100% फायदा झालेला आहे। गेल्या वेळेसपेक्षा यावेळेस सीटा वाढलेल्या आहेत, येणाऱ्या काळातसुद्धा शिवसेनेच्या सीटा वाढतील। एकनाथभाई शिंदे साहेबांचं काम चांगलं आहे, मोठमोठ्या चांगल्या योजनासुद्धा राबविल्यात। आपण या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये चांगला विकास केलेला आहे, याची जनता 100% साथ देईल। जनतेलाही माहिती आहे की यावेळेस अन्याय झालेला आहे, 100% न्याय देईल। आता MIM कोण उभी केली आणि कोण तयार केली याची थोडी माहिती घ्या, आणि MIM कशामुळे वाढली, याला कोण सप्लाय होतं ते बघा, आणि याच्यामुळं जे MIM वाढली, कमी व्हायचं तर MIM वाढलेली आहे, त्याच्यामुळं 100% याच्यावर थोडं चौकशी करा आणि तुम्हाला लक्ष देईल काय ते सांगालो। MIM कशी वाढली म्हणजे काय, पहिले किती होते, 12 होते, आज 17 झाले ना, किती होतं 14 झालेत, म्हणजे वाढ झाली ना त्याची। त्याच्यामुळे कशामुळे वाढ केली, याच्या पाठीमागं कोण आहे ते पाहणी करा, चौकशी करायची। आता काही दिवसात चर्चा होईल आमची शिंदे साहेबासोबत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबासोबत चर्चा होईल। याच्यानंतर आम्ही जे आमचे नेते ठरवितील ते मान्य आहे आम्हाला। हे बघा, त्याने मला डिस्टर्ब केलं नाही, मी त्याला डिस्टर्ब केलं नाही, कारण मी माझं नांदेड उत्तर मतदारसंघ लढत राहिलो लास्टपर्यंत, आणि सगळे पदाधिकारी सगळे उमेदवारसुद्धा लढत राहिले, मात्र भिले नाही, मागं हरले नाही। बरेच जण अफवा करून आले की आता याच्यातले पळून जातील, काही निष्ठून जातील, आता तसे सगळे उमेदवारांनी साथ दिली आणि भक्कमपर्यंत लढले, लास्टपर्यंत लढले। कारण लढाऊ उभे केलेले माणसं आहेत, ते का साधे माणसं नाहीत, असे बैमान होणारे माणसं नाहीत, इमानदारीने काम केलेले त्यानं आणि 100% लढले, लास्टपर्यंत लढले। हार जीत पराजित होत राहते, त्याचा काही विषय नाही, संघर्ष करत राहूत, 100% विजय कधी ना कधी येणार आहे आपल्या। हां नाही तर आता बैमानी म्हणजे मी सांगण्याचा पर्याय म्हणजे काही लोक म्हणले ना पळून जातील, काही गट करून हे असं वातावरण करायलेत, असं काही नाही। आपण पक्ष जे बांधलेले आहे
एकनाथभाई शिंदे साहेबांसंग एकमेव जाणारा बालाजी कल्याणकर आहे. असा बैमान होणारा बालाजी कल्याणकर नाही. पक्ष सोडून इतर अपक्षाचं काम करणारा माणूस नाही. इमानदारीने राहिलेला शिंदे साहेबासोबत इमानदारीने लास्टपर्यंत राहील. जोपर्यंत बालाजी कल्याणकर ज्या दिवशी शिंदे साहेब जाय म्हणतील त्या दिवशी जाईल. जोपर्यंत शिंदे साहेब कोणासाठी आहे? मी बैमानी केली नाही म्हणून सांगालो मी, बाकी काय विषय.